भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या पत्रकार परिषदेला उपस्थितीत माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते ओमप्रकाशजी चव्हाण, सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं गणित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये जे गणित आहे ते वेगळं आहे। संजय राऊत यांना असं वाटतं की राज्यसभेवर यावेळेला उभाटा गटाचा खासदार निवडून जाऊ नये, यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळू नये, कारण यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील। प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उभाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय। त्यामुळेच जनाब संजय राऊत पहिल्या दिवसांपासून राज्यसभेवर शरद पवार साहेब हे निवडून गेले पाहिजे अशी भूमिका सातत्यानं मांडतायत। मुळामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांना राज्यसभेवर जायचं का नाही जायचं याबद्दल पवार साहेबांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही, परंतु प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर संधी मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक संजय राऊत हे शरद पवार साहेबांचं नाव पुढे करण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर निवडून जाऊ नये हा संजय राऊत यांचा प्रयत्न आहे। त्यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर निवडून गेल्या तर पुन्हा येणाऱ्या काळात आपल्याला देखील राज्यसभा मिळणार नाही, कारण येत्या काही दिवसात संजय राऊत यांच्या राज्यसभेची टर्म देखील संपणार आहे। उभाटा गटाला राज्यसभेचा एकच कोटा मिळेल आणि त्याच्यामध्ये जर का प्रियंका चतुर्वेदी निवडून गेल्या तर आपली संधी जाईल ही भीती देखील संजय राऊतांना आहे। त्यामुळे राज्यसभेचं गणित मांडताना त्याचा पूर्ण विचार करतायत। एका बाजूला आदित्य ठाकरे असं म्हणतायत की यावेळेला रोटेशन पद्धतीनुसार यावेळेला उभाटा गटाला संधी मिळायला पाहिजे, कारण याआधी राज्यसभेवर शरद पवार गटाची वेळ झाली, काँग्रेसची वेळ झाली, ही वेळ उभाटा गटाची आहे। त्यामुळं आदित्य ठाकरे यांचा सातत्यानं प्रयत्न आहे की यावेळेला राज्यसभेवर उभाटा गटाचा खासदार गेला पाहिजे, त्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करताना दिसतायत। परंतु जनाब संजय राऊत यांना मात्र यावेळेला प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेवर जायला नको, त्यामुळं ते सातत्यानं आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव पुढे करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राज्यसभेवर कोण जातंय याची उत्सुकता जशी संजय राऊतांना आहे तशी महाराष्ट्राला देखील आहे। जाणीवपूर्वक संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेताना मराठी भाषा हे का करतायत, कारण प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव पुढे येतंय। प्रियंका चतुर्वेदी उभाटा गटाकडनं निवडून गेल्या तर पुढच्या वेळेला संजय राऊतांना संधी मिळणार नाही, मग आता मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतायत। जेव्हा मागच्या वेळेला प्रियंका चतुर्वेदींना निवडून दिलं तेव्हा मराठीचा मुद्दा नव्हता का, तेव्हा तुम्हाला मराठीचा अजेंडा मराठीचा मुद्दा आठवला नाही। आता मात्र जेव्हा प्रियंका चतुर्वेदी यांची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही मराठीचा मुद्दा मराठीचा अजेंडा मांडणारा राज्यसभेत तुम्हाला उमेदवार हवा आहे, हे संजय राऊत यांची एक डोक्यातली चाल आहे। आणि ही चाल यासाठी आहे की प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा, आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करायचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत जाते। कारण एका बाजूला आदित्यजी ठाकरे सातत्यानं सांगतायत की ही वेळ उभाटा गटाची आहे राज्यसभेला पाठवण्याची, परंतु संजय राऊत आदित्य ठाकरेंचा पत्ता देखील कापण्याचा प्रयत्न करतायत का हा देखील माझा सवाल आहे। रोटेशन पद्धतीनुसार यावेळेला राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्हीमध्ये उभाटा गटाला महाविकास आघाडीकडनं संधी मिळू शकते, परंतु संजय राऊत यांना जाणीवपूर्वक राज्यसभेची ही जागा नकोय, कारण त्यांची कॉम्पिटिशन कुणासोबत आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे। राहिला प्रश्न विधान परिषदेच्या निवडणुकीचा,
विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील उद्धवजी ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेमध्ये जाऊ शकणार नाहीत। त्यांना काँग्रेसच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस वागतंय ते बघता काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेसाठी पाठिंबा देईल का ही देखील शंका आहे। येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस देखील आपली वेगळी चूल मांडेल आणि स्वतंत्र भूमिका घेईल याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी देखील उद्धवजी ठाकरे यांना दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या चरणावर आपला उरलेला पक्ष अर्पण करावा लागेल। सोनिया गांधींची गुलामी स्वीकार करतो असं सांगावं लागेल। राहुल गांधींची चाकरी करतो असं स्पष्ट शब्दात सांगावं लागेल। त्यानंतर कुठेतरी उभाटा गटाचा विधान परिषदेसाठी विचार होईल। उद्धवजी ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेमध्ये सुद्धा जाऊ शकत नाहीत। भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्यानंतर काय अवस्था होते याचा विचार आता उद्धवजींनी करावा। कधी काळी सर्व राज्याची सूत्र शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून तुमचा आदेश सर्वांना मान्य असायचा। तुम्हाला कुणाच्याही दारात जायची गरज पडायची नाही। तुम्ही 5-5, 10-10 आमदार विधान परिषदेवर तुमच्या जीवावर पाठवले होते। आता तुमची एक विधान परिषदेची जागा, तीही स्वतःची जागा मिळवण्यासाठी तुम्हाला काँग्रेसकडे जावं लागतं, काँग्रेसची गुलामी करावी लागते। हे वास्तव उद्धवजी ठाकरे यांनी स्वीकारलं पाहिजे। एकनाथ शिंदे जे आहे ते महाराष्ट्र अस्मितेचे शत्रू आहेत असं त्यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची जी भेट झाली त्यावरती त्यांनी राज ठाकरे आणि एकनाथजी शिंदे यांची नंदनवन येथे भेट झाली आणि आग मात्र दुसरीकडे लागली। संजय राऊतांच्या भांडूपच्या नाक्यावर धूर निघायला लागला, कारण एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे हे दोघं भेटले की भांडूप नाक्यावर जळफळाट व्हायला लागली, कलानगरमध्ये जळफळाट व्हायला लागली। एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे हे दोघेही भेटले। मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं की उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे एकटे लढले तेव्हा 7 जागा निवडून आल्या आणि जेव्हा उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर युती करून लढले तेव्हा मात्र 1 जागा कमी झाली। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। मनसेचा केसानी गळा कापण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। त्यामुळं राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरेंसोबत असतील का हा प्रश्न मी सातत्यानं विचारत होतो। आता देखील राज ठाकरे एकनाथजी शिंदे यांच्याशी जवळीक करतायत। एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली, याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये नवे समीकरणं जन्माला येतील आणि हे समीकरणं उद्धवजी ठाकरे यांना देखील लक्षात आलेले आहे। त्यामुळंच त्यांचा हा जळफळाट होतोय। राहिला प्रश्न एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत का मित्र आहे, तर याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतात। एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम केलंय आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलंय। त्यामुळं महाराष्ट्राचे खरे शत्रू महाराष्ट्राचे कोण असतील तर ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उभाटा गटाची लोक ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे शत्रू आहेत। सोनिया गांधींच्या चरणावर आपला पक्ष अर्पण करणं म्हणजे महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी धोकाधडी करणं आहे, हे उद्धवजी ठाकरे यांनी केलंय। त्यामुळं महाराष्ट्राचं हित एकनाथजी शिंदे बघतात तर महाराष्ट्राचं अहित हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या मार्फतून केलं जातं। एप्स्टीन फाईल प्रकरणाचा दाखला झालेला आहे। ब्रिटनपेक्षा उलट परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रात आहे। तिकडे सर्वांना समान कायदा आहे, पण या ठिकाणी हा कायदा असा आपल्या इथे लागू करावा त्यांनी म्हटलं आणि अनेक प्रकरणे या ठिकाणी आहेत। एप्स्टीन फाईल प्रकरणात संजय राऊत यांनी ब्रिटनचे दाखले देण्याच्या आधी आपली पाटकर फाईल काय आहे आणि पाटकर फाईलमध्ये आपण कशा पद्धतीनं तोंड काळं केलं हे बघावं। एप्स्टीन फाईलमध्ये भारताच्या कुठल्याही नेत्याचं नाव नाही, भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याचा आणि एप्स्टीन फाईलचा काहीही संबंध नाही, हे देखील स्पष्ट झालेलं आहे।
तरीही हवेत गोळीबार करणं, खोटे आरोप करणं हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे. संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, एप्स्टीन फाईलमध्ये तुम्ही प्रिन्सच्या कारवाईबद्दल अभिनंदन ब्रिटनचं करताय, परंतु मला तुम्हाला आणि उद्धवजी ठाकरे यांना सवाल विचारायचा आहे की पाटकर फाईल समोर आल्या होत्या. पाटकर फाईलच्या माध्यमातून एका महिलेला कशा पद्धतीनं शिवीगाळ केली आपण बघितली, कशा पद्धतीनं त्या महिलेशी बेवर्तन करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं आहे. एप्स्टीन फाईल्स आपण नंतर बघू. आधी उद्धवजी ठाकरे पाटकर फाईल्सबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाई करणार आहेत का? संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा उद्धवजी ठाकरे घेणार आहेत का? ज्या पद्धतीनं पाटकर फाईलमधनं एका माता भगिनीवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या माध्यमातून केला जातोय, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला जातोय, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे एप्स्टीन फाईलच्या गप्पा संजय राऊतांनी बघू नये. आधी पाटकर फाईलमध्ये आपली काय अवस्था झाली, कशा पद्धतीनं आपलं तोंड काळं झालंय, याचा विचार संजय राऊत यांनी करावा. भिवंडीमध्ये महापौर नेमकं कोणाचा हे आज स्पष्ट होणार आहे. काही सांगतोय असे कालपर्यंत बातमी की भाजपचा एक गट जो आहे तो फुटला आणि काँग्रेसला मिळाला, अशी बातमी समोर आली होती. नेमकं चित्र काय असेल भिवंडी महापालिका? भिवंडी महापालिकेमध्ये थोडा वेळ थांबा, वेट अँड वॉचची भूमिका घ्या. भिवंडी महापालिकेमध्ये योग्य तो निर्णय होईल. भिवंडीचा निर्णय हा अतिशय चांगला निर्णय होईल. थोडा वेळ थांबा, अनेक सरप्राइजेस भिवंडी महापालिकेत आपल्याला बघायला मिळतील. एकनाथजी शिंदे यांनी पक्ष चोरला नाही, उलट तुम्ही सातत्यानं पक्ष चोरला, वडील चोरला, चिन्ह चोरला म्हणून रडगाणं गाताय. मुळामध्ये एकनाथजी शिंदे यांनी खरी शिवसेना जिवंत ठेवली. अन्यथा उभाटा गटानं काँग्रेसबरोबर लांगुलचालन केलं, काँग्रेससोबत आघाडी केली. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती की मी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल, असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. तरीही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी उद्धवजी ठाकरे तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही संपूर्ण शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, काँग्रेसच्या जोखडाला नेऊन बांधली. एकनाथजी शिंदे यांनी त्या शिवसेनेला काँग्रेसपासून मुक्त केलं आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर एकनाथजी शिंदे यांनी केलंय. याच्यामध्ये अमितभाई शहा यांचा कुठे संबंध येतो? आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा खरी शिवसेना कोण आहे याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब केलं, याच्यावर महापालिकेच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब केलं, याच्यावर पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब केलं. उद्धवजी ठाकरे 25 महापालिकेमध्ये तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही, याचा अर्थ तुमची डुप्लिकेट शिवसेना आहे, तुमचा उभाटा गट डुप्लिकेट आहे आणि एकनाथजी शिंदे यांची शिवसेनाच खरी आहे. राहिला प्रश्न अमितभाई शहा यांचा, तर राहुल गांधी यांची बेनामी उपशाखा म्हणून महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाचं अस्तित्व आहे. राहुल गांधी यांची बेनामी उपशाखा म्हणून महाराष्ट्रामध्ये उभाटा गट आणि संजय राऊत, उद्धवजी ठाकरे काम करतायत, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलेलं आहे. निवडणूक आयोगानं आता मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रात SIR जे आहे ते कधीपासून सुरुवात होणार आहे? निश्चितपणे देशभरामध्ये SIRच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये काही चुकीची नावं, बोगस नावं मोठ्या प्रमाणात घातली गेलेली होती, ते दूर करण्याचं काम SIRच्या माध्यमातून केलं जात आहे. देशभरामध्ये या अभियानाची यापूर्वीच सुरुवात झाली होती, परंतु महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळं ते काम लांबणीवर गेलं होतं. आता येणाऱ्या काही दिवसापासून हे काम सुरू होतं आहे. त्याबद्दल आम्ही मनापासून या निर्णयाचं स्वागत करतो. बोगस, बांगलादेशी, घुसखोर या सगळ्यांची हकालपट्टी या SIRच्या माध्यमातून होईल आणि मतदार यादी, उद्धवजी ठाकरे सुरुवातीपासून मतदार यादी सुधारण्याचा आग्रह करत होते, राज ठाकरे सुरुवातीपासून मतदार यादी सुधारण्याचा आग्रह करत होते. आता SIR होतंय. माझं राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरेंना देखील विनंती आहे की तुम्ही देखील या अभियानाचं स्वागत केलं पाहिजे आणि जी बोगस नावं आहेत, दुबार नावं आहेत,
फक्त मराठी दुबार नावावर आजपर्यंत तुम्ही शंका उपस्थित करत होता. आता येणाऱ्या काळामध्ये सर्व दुबार नावं हटवली जातील. त्याबद्दल मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी काल मुंबईतील खासगी परिषदेमध्ये छापेमारी केली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ड्रग्ज आणि काही अवैध वस्तू आढळल्या होत्या. कशा प्रकारे सांगणार, कारण यापुढे अशा प्रकारचा प्रकार खपवून घेतला जाणार असा इशारा पण योगेश सागर यांनी दिला. मुंबई ड्रग्ज मुक्त करण्याचं अभियान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वीच घोषित केलेलं आहे. ड्रग्जबद्दल राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. कुठल्याही प्रकारे मुंबई असो महाराष्ट्र असो कुठेही ड्रग्सचा कारभार चालणार नाही. याबद्दल गृह खातं देखील तातडीनं पावलं उचलते. काल योगेशजी सागर यांच्या मतदारसंघात असा काही प्रकार झाला तर त्या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्यात आली. इथून पुढे महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या कुठल्याही भागामध्ये ड्रग्स किंवा त्या संदर्भातले काही गोष्टी असतील तर गृह खातं निश्चितपणे त्यावर कडक कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही पद्धतीनं ड्रग्स पेडलर यांना खपवून घेतलं जाणार नाही. ड्रग्ज मुक्त मुंबई करण्याचं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं स्वप्न आहे. ते येत्या काही दिवसात लवकरच पूर्ण होणार आहे. नवनाथजी, यवतमाळ पुसदमध्ये ATSची कारवाई झाली. तरुणांची माती बडकवली जात आहे. तलवारी आणि इतर गोष्टी देखील हस्तगत केलेल्या आहेत. फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी रेडिकलाइज केलं जात होतं. कसं पाहता महाराष्ट्रात कुठेतरी एक अंतर्गत दहशतवाद पसरवण्याचं काम सुरू आहे. काही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्र धगधगता राहिला पाहिजे, महाराष्ट्र जळत राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. परंतु गृह खातं पोलीस अधिकारी अतिशय सक्षम आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्र पेटवण्याचा, महाराष्ट्रामध्ये दहशतवादी कारवाई करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जातील. यवतमाळमध्ये जे काही झालं ते पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई केली आणि यापुढे इतर कुठल्याही शहरामध्ये अशा पद्धतीची दहशत खपवून घेतली जाणार नाही. दुसरा प्रश्न आहे नरहरी झिरवळ यांच्या संदर्भातला. त्यांच्या कार्यालयात जो भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला त्याचे विविध स्टिंग समोर येत आहेत. कुठेतरी कन्सेशन्स भ्रष्टाचारामध्ये देखील दिलं जात होतं. त्याचबरोबर काही विशेष गुन्हा होत्या त्यावरनं तिथले रेट ठरत होते. धक्कादायक वास्तव हे समोर आलेलं आहे. एकाला कारवाई देखील झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारमध्ये कुठेही भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये मंत्रालयात झालेली कारवाई. जर का भ्रष्टाचाराला पाठिंबा घालायचा विषय असता तर अशा पद्धतीनं मंत्रालयात कारवाई झाली असती का? तर कारवाई झाली नसती. भ्रष्टाचाराबद्दल झिरो टॉलरन्स आहे. त्याच्यामुळंच अशा पद्धतीनं कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यांनाही पाठीशी घालणार नाही. मंत्रालयामध्ये बसून देखील कोणी चुकीचं काम करणार असतील तर त्यांना देखील सोडणार नाही. हा संदेश या कारवाईच्या माध्यमातून दिलाय. त्यामुळं यापुढे महाराष्ट्रात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. जिथं कुठं भ्रष्टाचार करत असेल तक्रार आल्यानंतर लगेच कारवाई केली जाते. हेच या उदाहरणातून स्पष्ट होतंय. आणि नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये जी काही प्रकरण समोर येत आहेत त्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल ही घेतली गेलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई होते. शिवसेनेच्या गोट्यातून बातमी समोर येते की मुंबई महापालिकेवरती 1.25 वर्ष जरी भाजपचा आता महापौर दिसेल त्यानंतर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. इतकंच नाही तर प्रमुख समित्यांची देखील अदलाबदल केली जाऊ शकते. याबद्दलचं कुठलंही धोरण नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसलेला आहे. त्यामुळं 5 वर्ष महायुतीचाच महापौर मुंबई महापालिकेवर असेल आणि महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकलेला आपल्याला बघायला मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.